MIDC साकळाई उपसा जलसिंचन प्रकल्प, विसापूरचा कोकणीमध्ये समावेश, उपजिल्हा रुग्णालय हे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असून सामान्य जनता नव्या उमेदवारांच्या शोधात आहे. गेली 30 वर्ष आपण प्रशासकीय कामकाज जवळून पाहिल्यानं लोकांचे आपण देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारीची मागणी केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना श्रीगोंद्यात सांगितलं. खासदार शरद पवार यांना अनेक जण भेटत आहेत, मात्र आपण सुरुवातीलाच भेटलो, काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. खासदार शरद पवार यांनी अनुकूल प्रतिसाद दिला आहे असं सांगून मतदारसंघात अनेक प्रश्न निर्माण झालेत, त्यात रेल्वे प्रश्न देखील आहे. तालुक्यात 4 रेल्वे स्थानक असूनही नसल्यासारखे आहेत. या प्रश्नी कुणीही पुढारी बोलत नाही. मात्र आपण खासदार निलेश लंके यांना भेटून नगर येथे मीटिंग घेण्यास तयार केलं आणि त्यांनी अधिकारी वर्गाला बोलावून तात्काळ कार्यवाही करण्यास सांगितले. असे काम व्हावे याच धर्तीवर आपण सर्व प्रश्न सोडवू यासाठी उमेदवारी मागितली आहे. आजकाल प्रस्थापित नव्हे तर नव्या नेतृत्वाला जनता प्राधान्य देत आहे असंही नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. उद्याची विधानसभा 2024 ची तर आज आपल्याला लढायची म्हणलं तर भौगोलिक अभ्यास श्रीगोंदा तालुक्याचा आपण सगळं केला पाहिजे. गेले 3-4 महिने मी प्रत्येक गावात वाडी वस्ती सगळं फिरलो. लोकांचे काय समस्या आहे, काय नाही, काय कामं केले पाहिजे, काय नाही, ह्या गोष्टी सगळं निर्णय घेऊन मी आज निर्णय तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना बोलून घेतला. आज आपण विधानसभा लढवायची. प्रशासनाचा गेली 25-30 वर्षाचा अनुभव श्रीगोंदा तालुक्यात MIDCचा विषय असेल, साखळाईचा विषय असेल, ग्रामीण उपरुग्णालय असेल, सीझर आपल्या हॉस्पिटलमध्ये सीझरची व्यवस्था नाही. सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठं? ज्या लोकांकडे मोठे घरदार पैसेवाले त्याच्या पॉलिसी ते बाहेर करू शकतात, पण सर्वसामान्य महिलांनी आपलं सीझर म्हणा सोनोग्राफी कुठं करणार कुठं? आणि तरुणांसाठी माझं एकच स्वप्न आहे, श्रीगोंदा तालुक्यात जे आता जे अधिग्रहण झाले लोणी आणि बेलुंडी यामध्ये त्या ठिकाणी 100% मी जर विधानसभेला मोठ्या साहेबांनी पवार साहेबांनी मला संधी दिली, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करणार. श्रीगोंदा तालुक्यात जे राहिलेले प्रश्न आहे ते सगळं मार्ग करणार. कारण प्रशासन कसं चालवायचं हा अनुभव मला गेले मी 30-25 वर्ष सगळं बघितलेलं आहे. कोणत्या गोष्टीचा पाठपुरावा खूप महत्वाचा आहे. साखळा योजना असेल, इलेक्शन आलं का साखळा योजना येते. आज जवळजवळ ट्रक भरात कागदपत्र जमा झाले असतात. आज 25 वर्षात काय कोणी कारवाईच करत नाही साखळाईचा. याच्यावर एक कमिटीचं नेमून साखळाईच्या मागं टोटल अभ्यास करून हा निर्णय घेण्याचं मी केलेलं आहे. महिला सबलीकरणचा विषय असेल, आपला महिलाला इलेक्शन पर्यंत आलं इकडं जायचं तिकडं, परत आपल्या महिलाचा विषय नाही आहे, तरुणचा विषय नाही आहे. आज पत्रकार बंधू आज आपलं पत्रकार भवनचा विषय राहिलेला आहे. आपल्या श्रीगोंदा तालुक्यात विसापूर असेल, श्रीगोंदा असेल, बेलुंडी असेल, काष्टी असेल, हे फक्त रेल्वे स्टेशन म्हणालं आपल्याला. हे रेल्वे स्टेशन फक्त म्हणाला एक सुद्धा गाडी थांबत नाही. मी खासदार निलेश लंके साहेबाला विनंती करून गेल्या आठवड्यात मी मिटिंग लावून हा विषय मार्गी लावला. कारण दौंडून गाडी निघली का डायरेक्ट गाडी कुठं जाते? नगरला जाते. कुणी जरी याचा विषय बोलणार आहे का? नाही. आज संध्याकाळी 6 वाजले का श्रीगोंदा ST डेपोतून पुण्याला जायला गाडी नाही, नगरला जायला गाडी नाही. रेल्वेने सर्वसामान्य मुलं शिक्षणासाठी कुठं जाणार? रेल्वे हा एकमेव हे ना. याच्यामुळं पवार साहेब मला विनंती करून सांगितलं, साहेब मला तुतारी द्या. मी त्या दिवस काम केलं तालुक्यात, मला संधी दिली तर 100% मी श्रीगोंदा तालुका सुजलम सुफलम केल्याशिवाय मी राहणार नाही. तर श्रीगोंदाच्या विकासासाठी साहेब मला संधी द्या. जयंत पाटील साहेब आमचे प्रांत अध्यक्ष साहेब आहे, त्यांना भेटलो मी, त्यांना बी विनंती केली, साहेब बोले फॉर्म तर भरून ठेव, बघू काय करायचं काय नाही. त्याच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी फॉर्म ऑथराईज मी भरलेला आहे. पक्षाला विनंती केलेली आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एक उमेदवारी द्या. असं थोडी साखर सम्राट असलं पाहिजे, शिक्षण सम्राट असलं पाहिजे. म्हणून मी विनंती केली साहेबाला, म्हणलं द्या. खूप काम केलं श्रीगोंदा तालुक्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्य मी माझं सगळं अर्पण केलेलं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत श्रीगोंदासाठी मी लढायला तयार आहे. हा बरोबर. मी साहेबांना 8-10 दिवसापूर्वी भेटलो. त्यांच्या आपले तालुक्याचे नेते भेटायच्या आधी माझी पवार साहेबांची भेट झालेली, जयंत पाटील साहेबांची भेट झालेली यांच्या आधी. फक्त मी बोललो नाही, माझं काम बुवा सर्वसामान्य माणसाला करत राहायचं बुवा. आता रोज यायला लागलं, हे भेटले ते भेटले. श्रीगोंदा जनतेला बी कळालं पाहिजे ना. निवास नाईक सुद्धा इच्छुक आहे, ते सुद्धा पवार साहेबाला भेटले. पडद्या मग राहिलं तर आता पडद्याच्या पुढे यायचं आपल्याला हा विषय. साहेबांची सविस्तर श्रीगोंदा तालुक्याच्या भौगोलिक विषयावर माझी चर्चा झालेली आहे. पवार साहेबांची, जयंत पाटील साहेब आमचे प्रांत अध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झालेली आहे सगळ्या गोष्टीवर. फक्त मी बोललो नाही. आता रोज चाललंय, रोज पवार साहेब भेटले, हे भेटले. अजून तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीची काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, कोणाला आत्ताच उमेदवारी कोणाला झालेले नाही. आमचे पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असेल, नानासाहेब पटोले असेल, बाळासाहेब थोरात, हे जेव्हा फायनल तेव्हा बसणार, त्याच मेरिटवर उमेदवारी भेटणार आहे.
मिळाली, हा महाविकास आघाडीचे जे आता तालुक्यातले नेते आहेत ते इच्छुक आहेत, हा. तुमच्या पाठीशी राहतील का? आणि जर तुम्हाला नाही मिळाली तर हा. तुम्ही त्यांच्या पाठीशी मी राहणार ना. सगळं एक कुटुंब आहे ना आपलं. काल जसं लोकसभेला निलेश लंके साहेबांसाठी सगळे जातीने आम्ही एकत्र आलो. तिन्ही पक्ष शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सगळे एकत्रित बसून आम्ही निर्णय घेतला. त्या पद्धतीने होणार ना. ते आपले भाऊच आहे ना. असं समजा आपण कुठे कमी पडलो, पवार साहेबांना शेवट निर्णय घेणारे कोणी श्रेष्ठ आहे ना. हे इलेक्शन धन नाट्यासारखं इलेक्शन होणार नाही. हे साखर सम्राट असो काय असो असं हे काहीतरी उमेदवारी भेटणार नाही. म्हणजे महाराष्ट्रात पवार साहेबाला आणि या महाविकास आघाडीला अशा माणसाला संधी द्यायची जो काहीतरी करण्याची क्षमता आहे, नवीन चेहरा संधीची. हे फक्त भूत आहे. साखर सम्राट पाहिजे, शिक्षण सम्राट पाहिजे, हे कारण बगरे गुरुजीचं उदाहरण, चालत्या क्लासमधून बगरे गुरुजीने भारती पवार मोठी मंत्री होती, ते आता आपण उघड पडले नाही ना. रावसाहेब दानवे सारखे माणसं पडलेच ना मोठे. हे फक्त हे पडू शकतो ते पडू शकतो. सर्वसामान्य लोकांनी जर जनतेने जर इलेक्शन हातात घेतलं तर काय होत नाही. मतदान करणारे कोण आहे? सर्वसामान्य जनताचे ना. आणि श्रीगोंदा तालुक्याचा मी अभ्यास गेले 30 वर्ष केलेलेच आहे ना आपण त्या गोष्टीचं. म्हणून मी साहेबाला विनंती केली, संधी द्या मला, संधीचं सोनं करतो मी. एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.